Good morning, students. In the last video lecture, we have seen the numericals based upon the Ostwald's dilution law. Today, we are going to see the next numericals. Those are based upon the pH and pOH. These numericals are also important in the board exam as well as in CET exam. Then the next numerical is calculate the pH and pOH of 0.01 molar HCl solution. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला pH ही विचारलाय आणि pOH ही विचारलेलं आहे. आपल्याला सोल्युशनचं हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सोल्युशन दिलंय आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.01 मोलार. मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना अगोदर गिवन लिहायचं. गिवन मध्ये काय दिलेलं आहे? यू हॅव टू गिवन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट HCl सोल्युशन. हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सोल्युशन दिलंय आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड इज नथिंग बट मोनोबेसिक ऍसिड. याचं कॉन्सन्ट्रेशन यू हॅव टू गिवन 0.01 मोलार. आता हे हायड्रोक्लोरिक ऍसिड डिसोसिएट झाल्यानंतर एकच H+ आयन देतो. दॅट इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. आणि हे जे कॉन्सन्ट्रेशन असेल दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. आणि मग याचा pH काढण्यासाठी आपण फॉर्म्युला लिहितो. pH काढण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो आपण थेरीमध्ये शिकलेलो आहोत. दॅट इज pH इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉगॅरिथम बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. मग H+ आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच दॅट इज 0.01 मोलार, म्हणजेच दॅट इज 10⁻⁻² मोलार. मग आपण H+ आयन कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू ठेवूया इथं. pH इज इक्वल्स टू -log बेस 10 दॅट इज 10⁻²⁻² मोलार. मग 10⁻² मोलार जे आहे याचा लॉग घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, दॅट इज pH इज इक्वल्स टू मायनस. आणि आता याच्यामध्ये 10⁻² चा लॉग कसा घ्याल? दॅट इज -2 log 10. याचा जो लॉग घेतो आपण तो लॉग हे निगेटिव्ह साइन याच्या आपल्याला बाहेर ठेवायचं. -log बेस 10 म्हणतोय. 10⁻² किंवा तुम्ही इथं 1 × 10⁻² म्हटलं तरी चालेल. दॅट इज -2 log 10. मग मी कसं लिहितोय? मी याला स्कर्ली ब्रॅकेट करतो. -2 log 10 -2 log 10. मग याच्यामध्ये आता -2 आणि इकडं ह्या आपल्या जो आपण स्कर्ली ब्रॅकेट दिलाय त्याच्या बाहेरचं साइन हे मायनस. हे मायनस मायनस काय होतील? हे +2 होतील. आणि log 10 जो आहे 10 चा लॉग 1 आपल्याला माहितीच असतो. आणि त्यामुळं pH इज इक्वल्स टू -2 +2 होतील. आणि या ज्या सोल्युशनचं pH जो आहे कोणतं सोल्युशन? 10⁻² मोलार, म्हणजेच दॅट इज 0.01 मोलार सोल्युशन. याचा जो pH आहे तो तुमचा pH किती येणार आहे? दॅट इज pH शुड बी 2. दॅट इज pH ऑफ दिस हायड्रोक्लोरिक ऍसिड सोल्युशन हुज कॉन्सन्ट्रेशन शुड बी 0.01 मोलार. याचा pH आपला 2 आलेला आहे. पहा, आता pH 2 दॅट इज नथिंग बट ऍसिडिक सोल्युशन. आणि आपल्याला सोल्युशन सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिडच आहे. म्हणजे ऍसिड म्हटलं की pH आपल्याला 7 पेक्षा कमी यायला पाहिजे होता. आणि हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंग ऍसिड म्हटलं की सोल्युशनचा pH आणखी दॅट इज दी कमी, म्हणजे हा 2. हे आपल्याला आपलं हे 2 हे आन्सर याचा आलेलं आहे, म्हणजे pH चाललंय. आता pOH सुद्धा विचारलाय. pH आणि pOH मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. दॅट इज pH + pOH इज इक्वल्स टू 14. हे रिलेशन आपण शिकलोय. आणि म्हणून इथं आपल्याला pOH काढायचा आहे. pH ची व्हॅल्यू दिली आहे आणि म्हणून
पीओएच बरोबर काय येईल 14 मायनस पीएच पीएच ची व्हॅल्यू 2 आपण काढलेली आहे आणि म्हणून 14 minus 2 and it comes to that POH is equals to 12. Be remember. And this is nothing but the answer of POH. अशा पद्धतीनं pH आणि POH या ऍसिड सोल्युशनचं जे हायड्रोक्लोरिक ऍसिड सोल्युशन दिलंय ज्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला 0.01 मोलार दिलंय त्याचा pH येतो 2 आणि POH येतो 12. लक्षात घ्या. अशा पद्धतीनं आपण या सोल्युशनचा पीएच आणि पीओएच काढला. याच्यानंतर आता आपण पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊया. पुढचा प्रॉब्लेम काय आहे तो मी घेतोय. हे पहा, हा जो पुढचा प्रॉब्लेम दिलाय इथं कॅल्क्युलेट द पीएच ऑफ 0.01 मोलार सल्फ्युरिक ऍसिड सोल्युशन म्हटलंय. मगाशी जो प्रॉब्लेम विचारला होता तो हायड्रोक्लोरिक ऍसिडचा होता. हा जो प्रॉब्लेम आहे हा सल्फ्युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे आणि याही सोल्युशन मध्ये सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सेम आहे 0.01 मोलारच आहे पण ऍसिड मात्र वेगवेगळी आहे. आता इथं सल्फ्युरिक ऍसिड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड याच्यामध्ये फरक काय आहे माहिती आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड जर 1 मोल हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण घेतला त्याचं डिसोसिएशन केलं तर आपल्याला तिथं एकच H+ आयन मिळतो. म्हणून हायड्रोक्लोरिक ऍसिडला आपण मोनोबेसिक ऍसिड असं म्हणतो आणि सल्फ्युरिक ऍसिडच्या बाबतीमध्ये 1 मोल H2SO4 डिसोसिएट्स अँड इट गिव्स राइज टू twice H+ आयन्स. दॅट्स वाय सल्फ्युरिक ऍसिड इज नथिंग बट डायबेसिक ऍसिड. याला आपण डायबेसिक ऍसिड असं म्हणतो. मग हा जो डायबेसिक ऍसिड असेल दॅट इज H2SO4 की ज्याचं आपल्याला इथं ही कॉन्सन्ट्रेशन आता 0.01 मोलार हे सल्फ्युरिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे पण याच्यामध्ये असणारी H+ आयनची संख्या याच्या डिसोसिएशन वरती अवलंबून असेल आणि त्याचं डिसोसिएशन पहा. H2SO4 हा जो सल्फ्युरिक ऍसिड आहे that H2SO4 if it reacts with the water हा जर वॉटर बरोबर ती रिएक्ट झाला तर याच्यापासून जस्ट दॅट इज द एक्वियस सोल्युशन आणि जर हा वॉटर बरोबर ती रिएक्ट झाला तर इट गिव्स राइज टू दॅट इज ट्वाइस हायड्रोनियम आयन H3O+ आयन दॅट इज द एक्वियस वन. हे या सोल्युशन मध्ये 2 H3O+ आयन देतो आणि प्लस दॅट इज नथिंग बट सल्फेट आयन्स. म्हणजेच थोडक्यामध्ये 1 मोल H2SO4 डिसोसिएट्स इट प्रोड्युसेस ट्वाइस हायड्रोनियम आयन किंवा ट्वाइस H+ आयन्स. 1 मोल H2SO4 चा आपल्याला इथं 2 हायड्रोनियम किंवा 2 H+ आयन्स देतो आणि म्हणून इथं कॉन्सन्ट्रेशन जे आहे concentration of hydronium ion in this sulfuric acid is the twice of its concentration. हा C काय आहे? C म्हणजे हे दिलेलं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला. मग इथं हायड्रोनियम आयन्स किती फॉर्म होणार आहेत या सोल्युशन मध्ये तर ट्वाइस ऑफ दिस वन म्हणजे 2 into 0.01 and that comes to that is 0.02 molar. Be remember this is nothing but concentration of hydronium ion. आणि मग एकदा का कॉन्सन्ट्रेशन आपल्याला हायड्रोनियम आयनचं किंवा H+ आयन्सचं समजलं की आपण पीएच काढू शकतो आणि मग पीएच काढण्यासाठीचा आपण मगाशी यूज केलेला फॉर्म्युला काय फॉर्म्युला होता दॅट इज पीएच इज इक्वल्स टू -log (10) कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स. मग चला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्सची व्हॅल्यू ठेवूया आपण. काय आहे 0.02 मोलार म्हणजेच मी इथं 2 × 10⁻² मोलार असंही म्हणू शकतो आणि म्हणून pH बरोबर -log (10) 2 × 10⁻² म्हणजेच याचा अर्थ 0.02 मोलार. मग मला पुन्हा याचा लॉग घ्यायचा आहे. कुणाचा लॉग घ्यावा लागेल लॉग 2 असेल प्लस
लॉग ऑफ 10 रेज टू -2. मग आपण कसं लिहितो पहा, pH इज इक्वल्स टू मायनस, दॅट इज लॉग, आता लॉग अगोदर 2चा मायनस लॉग ऑफ 2 हा 2चा लॉग प्लस, आता मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगची बेरीज, प्लस -2 लॉग 10, -2 लॉग 10. मग हे अशा पद्धतीने आपण यांचे लॉग घेतो. हे पहा, आता pH इज इक्वल्स टू मायनस, आता अगोदर काय करायचं, हे मायनस साइन कॉमन आहे या ब्रॅकेटला, लॉग 2चा लॉग आपण घेणार, 2चा लॉग, आणि तो इथं मायनस साइन असल्यामुळं हा लॉग मायनस मध्ये जाईल. तो 2चा लॉग किती असतो, 0.3010 असतो. 20चा लॉग आपला पाठच आहे पहा, मायनस 0.3010. हा झाला 2चा लॉग, तो 20चा 0 मध्ये, कॅरेक्टरिस्टिक विल बी 0. आणि हे प्लस -2 जे आहे, हे काय झालं, प्लस -2 म्हणजे -2 झाले. हे -2, हे -2, आणि इकडं ब्रॅकेटच्या बाहेर असणारा कॉमन मायनस साइन, हे झाले +2, मायनस मायनस दॅट इज +2. आणि 10चा लॉग हा एकच असतो, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला ह्याची बेरीज करावी लागेल, +2 आणि -3.3010. मग यांची जर बेरीज केली आपण, तर यांची बेरीज 2 मधनं 0.3010 जर आपण सबट्रॅक्ट केले, तर तुम्हाला याचं उत्तर साधारणपणे 1.699 च्या आसपास येईल. आणि म्हणून तुमचा pH जो सोल्युशनचा आहे, तो या ऍसिडचं, सल्फ्युरिक ऍसिडचं या 0.01 मोलार कॉन्सन्ट्रेशनचं जे सोल्युशन आहे, त्याचा pH असणार 1.6990. वी रिमेंबर, अँड दिस इज द आन्सर फॉर pH ऑफ दिस सोल्युशन. या सल्फ्युरिक ऍसिडचं या कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनचा pH हा 1.699 असा असू शकेल. लक्षात, हे सर्वांना समजतंय, कारण सल्फ्युरिक ऍसिड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये काय फरक आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड इज मोनोबेसिक ऍसिड अँड सल्फ्युरिक ऍसिड इज डायबेसिक ऍसिड. दॅट्स वाय इट्स कॉन्सन्ट्रेशन, कुठलं कॉन्सन्ट्रेशन, हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन, दॅट विल बी ट्वाइस ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द गिवन सोल्युशन. जे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय त्याच्यामध्ये त्याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी, कारण हे डायबेसिक ऍसिड आहे. आणि येणारं हायड्रोजन आयनचं किंवा हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपण मग त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवतो, आणि त्यानुसार आपल्याला हा pH अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल. ओके, यानंतर आता आपण पुढचा जो प्रॉब्लेम आहे, पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. काय पुढचा प्रॉब्लेम आहे तो बघूया. पुढचा जो प्रॉब्लेम आपण घेतलाय, इथं सुद्धा आपल्याला pHच काढायचा आहे, पण सोल्युशन मात्र बघा कुठलं आहे. सोल्युशन इज ऑफ द स्ट्रॉंग बेस. याच्या अगोदरचे दोन्ही एक्झाम्पल्स आपण स्ट्रॉंग ऍसिड वरचे घेतले होते. आताचा जो प्रॉब्लेम मी घेतलाय तो बेसवरचा प्रॉब्लेम आहे, आणि तो स्ट्रॉंग बेस आहे सोडियम हायड्रॉक्साईड. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, कॅल्क्युलेट द pH ऑफ 0.006 मोलार सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. मग याच्यामध्ये हे सोडियम हायड्रॉक्साईडचं जे सोल्युशन दिलंय, याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय, आणि हा जो NaOH आहे हा मोनो ऍसिडिक बेस आहे. लक्षात घ्या, NaOH इज मोनो ऍसिडिक बेस. याला मोनो ऍसिडिक बेस आपण का म्हणतो, तर याचा 1 मोल जर आपण डिसोसिएट केला वॉटरमध्ये, तर इट गिव्स ओनली 1 हायड्रॉक्सिल आयन, ओनली 1 OH- आयन. आणि त्यामुळं याच्यामध्ये असणारं OH- आयन कॉन्सन्ट्रेशन आणि OH- आयन कॉन्सन्ट्रेशन, आपण याचं कॉन्सन्ट्रेशन मी लिहितो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन इज नथिंग बट 0.006 मोलार, म्हणजेच 6 × 10⁻³ मोलार, 6 × 10⁻³ मोलार. मग हे बेसिक सोल्युशन आहे.
बेसिक सोल्युशन जर असेल तर आपल्याला फॉर्म्युला कुठला लिहिला पाहिजे? हा बेस आहे आणि बेस म्हटलं की त्याच्यामध्ये OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन असतात आणि म्हणून वी हॅव टू यूज द फॉर्म्युला दॅट इज POH. POH चा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि POH आपल्याला अगोदर काढावा लागेल. POH इज इक्वल्स टू मायनस लॉग बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. OH मायनस आयन आणि चला ठेवूया व्हॅल्यू मग आपण. POH बरोबर मायनस लॉग बेस 10 दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन 0.006 म्हणून मी लिहितो 6 into 10 raised to minus 3. याला कन्वर्ट केलं मी पॉवर मध्ये 6 into 10 raised to minus 3. मग आता आपल्याला लॉग घ्यावे लागतील. कुणाचे लॉग घेणार? POH बरोबर मायनस आता स्कर्ली ब्रॅकेट मध्ये लॉग ऑफ 6 दॅट इज लॉग 6. आता मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगची बेरीज होईल प्लस लॉग ऑफ 10 रेज टू मायनस 3. मग त्याचा लॉग आपण कसा घेतो? -3 log 10. मग आपण काय करूया? लॉग 6 POH बरोबर आता मायनस साइन 6चा लॉग म्हणजे 60चा 0 मध्ये आपल्याला पाहावं लागेल. हे तुम्हाला माहिती आहे. त्याचा जर तुम्ही लॉग घेतला दॅट इज लॉग 6 तो येतो 77.7782 आणि आता याचा जो लॉग आहे दॅट इज लॉग ऑफ 10 रेज टू मायनस 3 म्हणून मी काय करतो याला दॅट इज -3 log 10 -3 log 10. मग हे मायनस साइन आणि इकडचं मायनस साइन जे आहे हे काय होतो? +3 होतो आणि म्हणून मी POH बरोबर काय होईल? -0.7782 आणि मायनस मायनस +3 होणार आणि लॉग ऑफ 10 जो आहे तो 10 चा लॉग एकच असेल म्हणजे +3 आणि हे -0.7782. याचं जर आन्सर तुम्ही पाहिलं तर हे साधारणपणे याचा POH दॅट इज 2.22. याची जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं 2.2218 एवढा याचा POH येणार. दॅट इज द POH ऑफ दिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस NaOH सोल्युशन. आणि तुम्हाला विचारलंय काय एक्झाम्पल मध्ये? यू हॅव टू नॉट आस्क दी POH कारण काही विद्यार्थी इथंच थांबतील मग. पण तुम्हाला एक्झाम्पल मध्ये pH विचारलाय नॉट POH. मग pH आणि POH मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. pH प्लस POH इज इक्वल्स टू 14. मग आपल्याला pH बरोबर काय करावं लागेल? 14 मायनस 2.2218 हा POH याच्यामधनं सबट्रॅक्ट करावा लागेल आणि त्यावेळेला तुम्हाला तुमची pH ची व्हॅल्यू मिळेल आणि pH ची जी व्हॅल्यू आहे साधारणपणे दॅट इज 11.7782. हे जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं तर साधारण साधारण या सोडियम हायड्रॉक्साइड ऑफ द सोल्युशनचा pH हा तुम्हाला 11च्या आसपास 11 म्हणजे जवळपास 12 एवढा येतो कारण पुढे 0.77 आहे. म्हणजे साधारणपणे हे स्ट्रॉंग बेसचं सोल्युशन आहे आणि स्ट्रॉंग बेसचा pH हा आपल्याला पुढे जास्त व्हॅल्यू असते 10 पेक्षा पुढे व्हॅल्यू याची आलेली आहे पहा. आणि म्हणजेच हे एक्झाम्पल आपण टेंटेटिव्हली डोक्यामध्ये थोडासा टॅली म्हणतो की नाही त्या पद्धतीने आपण त्याचा विचार केला पाहिजे. बेस म्हटलं की pH जादा यायला पाहिजे, ऍसिड म्हटलं की pH कमी यायला पाहिजे आणि त्यानुसार आपले उत्तर येतात का याचा आपल्या डोक्यामध्ये आपण थोडंसं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. आणि pH हा NaOH सोल्युशन आहे, pH जादा आलाय जवळपास 12 एवढा आहे म्हणजे आपलं एक्झाम्पल हे उत्तर याचं बरोबर लक्षात. मग याच्यानंतर आता आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. हा पहा, हा जो पुढचा प्रॉब्लेम आहे हा थोडासा आता वेगळा आहे. आपण याच्या अगोदरच्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये जे 3-4 आपण प्रॉब्लेम्स पाहिले त्याच्यामध्ये तुम्ही pH काढलाय, POH काढलाय, पण आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय केलंय? pH ची व्हॅल्यू दिलेली आहे. हे ऍसिडचं सोल्युशन आहे
कारण पीएच हा 7 पेक्षा कमी आहे, 3.12 दिलेला आहे. मग याच्यामधनं पीएच ची व्हॅल्यू दिल्यानंतर तुम्हाला हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं हे विचारलेलं आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे आपला, pH of the solution is 3.12 and calculate the hydronium ion concentration. आता हे ऍसिडचं सोल्युशन आहे त्यामुळे हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलंय. काय वेळेला बेसचं सोल्युशन देतील त्याच्यामध्ये OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन विचारतील. मग हे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करताना एक रूल आहे. तो रूल काय आहे ते मी पुढे सांगतो. आता हा प्रॉब्लेम आपण सोडवतो. याच्यामध्ये आपल्याला गिवन काय दिलंय, pH ऑफ द सोल्युशन दिलेलं. दॅट इज pH ऑफ द सोल्युशन इज नथिंग बट 3.12 आणि याच्यावरून यू हॅव टू आस्क दॅट इज हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन, H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन हे तुम्हाला विचारलं गेलं. मग आता आपण फॉर्म्युला लिहायचा. कुठला, pH चाच फॉर्म्युला लिहायचा. दॅट इज pH इज इक्वल्स टू मायनस लॉग बेस 10 दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम किंवा H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. मग याच्यामध्ये ही pH ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. pH ची व्हॅल्यू किती आहे, 3.12 इज इक्वल्स टू मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम. लक्षात घ्या. मग आता आपल्याला ही लेफ्ट हँड साइड 3.12 हा pH ची व्हॅल्यू आहे, राईट हँड साइडला हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन आहे. आपण काय करूया, ह्या व्हॅल्यूज लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला शिफ्ट करूया आणि जी राईट हँड साइड दिली आहे ती लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करूया. त्यामुळे साइन मध्ये इंटरचेंज होईल आणि म्हणून मायनस लॉग जे आहे दॅट बिकम्स लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज इक्वल्स टू pH ची व्हॅल्यू दॅट इज मायनस म्हणजेच बार 3.12 आपण म्हणतो. हे काय होतील, मायनस होणार आहे. मग आता या वेळेला काय करायचं, दॅट इज हा जो 3 आहे दॅट इज 3 इज दी कॅरेक्टरिस्टिक. याला आपण कॅरेक्टरिस्टिक असं म्हणतो. आणि डेसिमल पॉइंटच्या पुढचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज मॅन्टिसा. त्याला आपण मॅन्टिसा असं म्हणतो. मग आपण काय करायचं, जो रूल मी म्हणतोय, ऍड -1 इन कॅरेक्टरिस्टिक, ऍड -1 इन कॅरेक्टरिस्टिक अँड +1 इन मॅन्टिसा. आपण काय करतोय, कॅरेक्टरिस्टिक मध्ये -1 ऍड करतोय आणि मॅन्टिसा मध्ये +1 ऍड करतोय. मग काय होईल व्हॅल्यू, दॅट इज लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज इक्वल्स टू. आता बार 3 आहे कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यामध्ये -1 जर मी ऍड केला, बार 3 म्हणजे -3 -1 दॅट इज बार 4 येणार, बार 4. आणि आता 0.12 ही टोटल फिगरच मायनस आहे. हे 0.12 हे निगेटिव्ह आहे आणि याच्यामध्ये जर मी +1 ऍड केला 0.88. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ही लॉग टर्म जी आहे ही लॉग टर्म आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन काढायचं आहे. वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. आणि म्हणून काय करायचं, यू आर गोइंग टू टेकिंग द अँटीलॉग. आता आपल्याला काय करायचं, 4.88 म्हणजे इकडं ही लॉग टर्म कॅन्सल करण्यासाठी राईट हँड साइडचा आपण अँटीलॉग बघत असतो. मग दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज इक्वल्स टू अँटीलॉग ऑफ, कुणाचा अँटीलॉग, बार 4.88 चा. मग अँटीलॉग हा मॅन्टिसा पार्टचा 0.88 चा अँटीलॉग. मग 0.88 चा जो अँटीलॉग असेल तो अँटीलॉग किती येतो बघा, आणि तो 0.88 चा अँटीलॉग घेतल्यानंतर याचा जर अँटीलॉग आपण 0.88 चा अँटीलॉग घ्या आणि तो जो अँटीलॉग येईल एका घरानंतर डेसिमल पॉइंट देऊन त्याला इंटू 10⁻⁻4 ही पॉवर आपण लावायची. दॅट इज इंटू 10⁻⁻4 अँड दिस इज द कॉन्सन्ट्रेशन. हे कॉन्सन्ट्रेशन कुणाचं झालं तर
हे आपल्याला हायड्रोनियम आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन असेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन म्हणजेच बार 4.88. आता 0.88 चा एंटीलॉग जर पाहिला तुम्ही तर तो एंटीलॉग येतो दॅट इज 7588. आणि मी काय करतो, एका घरानंतरच डेसिमल पॉइंट देतो आणि हा जो कॅरेक्टरिस्टिक आहे दॅट इज द पॉवर इनटू 10⁻⁻⁴ एज इट इज. अँड दिस इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन. लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशनला आपण युनिट लिहिणं गरजेचं आहे. जर युनिट नाही लिहिलं तर आपला अर्धा मार्क जातो. आणि म्हणून याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट इज मोल पर डीएम क्यूब, किंवा कॅपिटल एम लिहिला तरी चालेल, दॅट इज मोलार कॉन्सन्ट्रेशन. मोलार याचा अर्थ मोल पर डीएम क्यूब. आणि म्हणून दिस इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन. हे हायड्रोनियम आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन असेल. काय केलं या प्रॉब्लेम मध्ये आपण, आपल्याला सोल्युशनचा पीएच दिलाय. सोल्युशन हे ऍसिडिक सोल्युशन आहे आणि म्हणून त्याच्यामधनं हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलंय. पीएच आपण फॉर्म्युला लिहिला, पीएच इज इक्वल्स टू मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम. मग हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन या फॉर्म्युलामध्ये पीएच ची व्हॅल्यू दिली आहे आणि हे हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलंय. मग मी काय करतो, ही लेफ्ट हँड साइड राईटला, राईट हँड साइड लेफ्टला, त्यामुळे साइन इंटरचेंज होतील आणि म्हणून लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम इज इक्वल्स टू बार 3.12 म्हणजेच वजा 3.12 असेल. तर याच्या वेळेला काय केलं मी, add -1 in the characteristic and +1 in the mantissa. मग बार 3 मध्ये मी -1 ऍड केला, बार 4 आला आणि 0.12 जे आहे त्याच्यामध्ये मी +1 ऍड केला, त्यामुळे हे 0.88 आलं. मग हे काय मिळालं, लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. मला फक्त हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन काढायचंय आणि म्हणून ही लॉग टर्म कॅन्सल करण्यासाठी ह्या राईट हँड साइडचा अँटीलॉग घेतला आणि मग तो बार 4.88 चा अँटीलॉग म्हणजे 0.88 चा अँटीलॉग आपण घेतोय, तो आला 7588. आणि मग एका घरानंतर डेसिमल मी पॉइंट दिला आणि इंटू 10⁻⁻⁴ जी काही कॅरेक्टरिस्टिकची पॉवर आहे ॲज इट इज. अँड दिस इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन इन केस ऑफ दी सोल्युशन हॅव्हिंग पीएच 3.12. लक्षात घ्या, हे अशा पद्धतीनं आपण हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन किंवा H+ आयन कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो. असंच आपल्याला एखादं बेसचं सोल्युशन दिलं तरी ते सुद्धा काढता यायला पाहिजे. आता बेसचं सोल्युशन, त्याचं एखादं बेसचं एक्झाम्पल मी घेतो. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम आपण बेस विषयी घेऊया. हा, आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम थोडासा आता वेगळा विचारलाय. पहा, हा लेंदी थोडासा, 2 फॉर्म्युली आपल्याला इथे यूज करावी लागतील. आणि तो जो प्रॉब्लेम आहे तो काय प्रॉब्लेम आहे, द पीएच ऑफ अमोनियम हायड्रॉक्साइड इज 10.72. हे अमोनियम हायड्रॉक्साइड विच इज द वीक बेस, याचा पीएच दिलाय तुम्हाला 10.72. कशामध्ये, इन इट्स 0.15 मोलार सोल्युशन. आणि त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन ही दिलंय अँड यू हॅव टू आस्क इट्स पर्सेंटेज डिसोसिएशन, म्हणजे पर्सेंट अल्फा इथं विचारलाय. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेमसाठी आपल्याला पुन्हा ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉ कडचाही प्रॉब्लेम, ती फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि हा पीएच आणि पीओएच इथं जो आहे पीओएचचाही फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करावा लागेल. तर याच्यामध्ये आता मी गिवन लिहितो अगोदर, काय काय दिलं इथं. यू हॅव टू गिवन पीएच ऑफ अमोनियम हायड्रॉक्साइड, तो पीएच दिलाय 10.72 आणि याच्याशिवाय त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय. कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.015 मोलार. आणि याच्यावरून यू हॅव टू आस्क पर्सेंट अल्फा. पर्सेंट अल्फा काढण्यासाठी अगोदर आपल्याला अल्फा काढावा लागेल, डिग्री ऑफ डिसोसिएशन काढावं लागेल. आणि मग आता अगोदर काय करणार आपण, आता आपल्याला जे सोल्युशन दिलंय हे बेसचं सोल्युशन आहे की ज्याचा आपल्याला पीएच दिलाय. आणि पीएच दिल्यानंतर अगोदर आपण पीओएच काढावं लागेल. आणि पीओएच काढल्यानंतर त्या बेसच्या सोल्युशन मध्ये जे OH- आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते अगोदर फाइंड आउट करावं लागेल. लक्षात घ्या, यू हॅव टू गिवन द सोल्युशन ऑफ द बेस.
बेसचं सोल्युशन आहे आणि बेसच्या सोल्युशनचा पीएच दिलाय, तर याच्यावरून मला अगोदर पीओएच काढावा लागेल. आणि कसा काढणार मी? आपल्याला पीएच आणि पीओएच मधलं रिलेशन माहिती आहे. पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14 आणि म्हणून पीओएच किती आहे तो पाहायचा. पीओएच इज इक्वल्स टू 14 मायनस इट्स पीएच. तो पीएच किती आहे? 10.72 दिलेला आहे. दॅट इज 10.72. हे जर 14 मधनं आपण वजा केलं, दॅट इज 14 मायनस 10.72, तर हा जो तुमचा पीओएच आहे तो येणार आहे 3.28. पीओएच ची व्हॅल्यू किती येणार आहे? दॅट इज 3.28 एवढी व्हॅल्यू येणार आहे. आणि मग हे याच्यावरून मी आता काय काढतो? आता आपल्याला या सोल्युशनचा पीओएच काढावा लागेल आणि म्हणून पीओएच चा फॉर्म्युला आपण शिकलोय पहा. पीओएच बरोबर दॅट इज मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन, हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन. मग पीओएच ची व्हॅल्यू इथं ठेवूया आपण. 3.28 इज इक्वल्स टू मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. म्हणून मी काय करतो? इकडची राईट हँड साइड लेफ्टला शिफ्ट करतो. Therefore log of base 10 concentration of OH minus ion is equals to bar 3.28 किंवा मायनस 3.28. पुन्हा मगाशीचा रूल आपण वापरलेला. काय? कॅरेक्टरिस्टिक मध्ये मी -1 ऍड केला आणि मॅन्टिसा पार्ट मध्ये मी +1 ऍड केला, तर काय येईल? दॅट इज लॉग ऑफ concentration of OH minus ion is equals to, that is nothing but bar 4.72. bar 4.72. मग हे बार 4.72 आल्यानंतर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन काढायचे. ही लॉग टर्म कॅन्सल करायची आहे, म्हणजे राईट हँड साइडचा लॉग पाहावा लागेल. आणि म्हणून काय कसं लिहिणार मी? Therefore concentration of OH minus ion is equals to antilog कुणाचा? बार 4.72 चा अँटीलॉग. तर बघा आता 0.72 चा जो अँटीलॉग ची व्हॅल्यू आहे ती येते 0.72 चा अँटीलॉग येतो 5248. 5248. पण मी काय करतो? एका घरानंतरच डेसिमल पॉइंट देतो आणि इनटू हे पॉवर कॅरेक्टरिस्टिक जो आहे तो इनटू 10⁻⁴ दॅट इज नथिंग बट मोल पर डीएम क्यूब. ज्या वेळेला तुम्ही आयन कॉन्सन्ट्रेशन काढता, मग ते हायड्रोनियम आयन असू देत किंवा OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन असू देत, दॅट मस्ट बी गिव्हन द युनिट. जर हे युनिट नाही दिलं तर आपला अर्धा मार्क इथं वजा होतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळं हे युनिट दॅट इज मस्ट इसेन्शियल इन केस ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयॉन्स 1. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन मिळाले. आपल्याला विचारले काय हो? यू हॅव टू आस्क पर्सेंटेज डिसोसिएशन. हे पर्सेंट डिसोसिएशन काढायचं आहे आणि मग पर्सेंट डिसोसिएशन काढण्यासाठी अगोदर आपल्याला अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन काढलं पाहिजे. आणि मग ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉ मध्ये आपण शिकलोय आयन कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं. Therefore concentration of OH minus ion is equals to, काय फॉर्म्युला आहे हा? That is equals to अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन इंटू कॉन्सन्ट्रेशन इंटू C, म्हणजे अल्फा इंटू C. पण आपल्याला काढायचा इथं अल्फा. हा फॉर्म्युला मी काय करतो? रिअरेंज करतो आणि म्हणून अल्फा इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन C. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन ची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली आहे, ते पहा वरती काढलेली आहे. किती आहे? 5.248 इंटू 10⁻⁴. याला डिवाइडेड बाय C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.015. 0.015 म्हणजेच 1.5 इंटू 10⁻² असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि मग याचं उत्तर जे आहे हे उत्तर किती येईल? हे उत्तर येतं अल्फाची व्हॅल्यू हे पहा
याला जर 10⁻⁵ मी असं लिहितो, पाहिजे तर याची रिअरेंजमेंट करून लिहितो, दॅट इज 1.5 इंटू 10⁻². हे 10⁻² वरती गेले तर पुन्हा इथं 10⁻² होतील, हे मी कॅन्सल करतो, लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या 5.248 ला जस्ट डिवाइड बाय 1.5 ने डिवाइड केलं तुम्ही आणि पॉवर 10⁻⁴ आणि 10⁻², दॅट रिमेन्स 10⁻². आणि म्हणून त्याला फक्त 1.5 न तुम्ही डिवाइड करा, उत्तर तुमचं येईल साधारणपणे 3.4986. हे तुम्ही सोडवू शकता. 3.4986. दिस इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ अल्फा, म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन. पण तुमचं एक्झाम्पल इथंच थांबत नाहीये, आणखी तुम्हाला पर्सेंट डिसोसिएशन विचारलंय. आणि पर्सेंट डिसोसिएशन म्हणजेच काय, त्या डिग्री ऑफ डिसोसिएशनला आपण काय करतो, 100 न मल्टिप्लाय करतो. आणि म्हणून तो फॉर्म्युला कसा असेल, फॉर्म्युलाही लिहतो, पर्सेंट अल्फा बरोबर अल्फा इंटू 100. 100 म्हणजे 10⁻² न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि म्हणून मी असं लिहितो, अल्फाची व्हॅल्यू 3.4986 इंटू 10⁻² इंटू 100. 100 म्हणजे 10⁻², त्यामुळे 10⁻² आणि 10⁻² विल बी गेट कॅन्सल. आणि सिम्पली पर्सेंट अल्फा म्हणजेच किती येणार हो मग, 3.4986. एवढंच तुमचं उत्तर असेल. दॅट इज द पर्सेंट अल्फा. याला आपण पर्सेंट असं म्हणूया. अँड दिस इज युअर अँसर ऑफ दिस प्रॉब्लेम. मग याच्यामध्ये पहा, आपल्याला वीक बेस दिला, त्याचा पीएच दिलाय आणि त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आणि तुम्हाला पर्सेंट डिसोसिएशन विचारलं. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आपण किती फॉर्म्युला यूज केली, पीएच आणि पीओएचचं रिलेशन, पुन्हा पीओएचचा फॉर्म्युला, त्यानंतर ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉ मध्ये OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन वर्ण आपण अल्फा काढलेला, अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन, आणि पुन्हा पर्सेंट अल्फा. या अशा पद्धतीनं असेही प्रॉब्लेम्स बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जातात. याच्यामध्ये पीएच आणि पीओएच वरून, याच्याशिवाय आपण ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉचा सुद्धा इथं आधार घेतलेला आहे पहा. आणि त्यावरून आपण हा प्रॉब्लेम्स हे जवळजवळ 4 स्टेप्स इथं यूज केलेत आणि त्या पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर असे थोडेसे लेंदी असणारे प्रॉब्लेम सुद्धा विचारले जातात. याला 3 मार्काचे वेटेज असेल, लक्षात घ्या. 3 मार्कासाठी हा प्रॉब्लेम विचारला जाईल. मग याच्यानंतर आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. पुढचा जो प्रॉब्लेम आपण पाहतोय तो आहे आता पीएच ऑफ बफर सोल्युशनचा. आता हा प्रॉब्लेम काय आहे पहा, कॅल्क्युलेट द पीएच ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग 0.05 मोल सोडियम फ्लोराइड NaF per liter and 0.015 मोल हायड्रोफ्लोरिक ऍसिड HF पर लिटर. आणि याच्यामध्ये तुम्हाला डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड, ऍसिड म्हणजेच HF, याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलाय, तो दिलाय 7.2 इंटू 10⁻⁴. हा कुणासाठी, वीक ऍसिड साठी, कारण Ka म्हटलंय. म्हणजे हा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो ऍसिडचा आहे, म्हणजे HF आहे. HF इज वीक ऍसिड हियर. हे जे हायड्रोजन फ्लोराइड आहे दॅट इज द वीक ऍसिड. आणि इथं जे बफर सोल्युशन आहे, हे बफर सोल्युशन कोणतं असेल, इथं ऍसिड दिलाय आणि हा सॉल्ट दिलाय, म्हणजे इट इज द ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफरची डेफिनेशन आपण पाहिली आहे. Acidic buffer is the mixture of weak acid and its salt with strong base. It is the mixture of weak acid and its salt with strong base. मी थेरीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पीएच ऑफ बफर सोल्युशन, मग ते ऍसिडिक असू दे किंवा बेसिक असू दे, दॅट शुड बी कॅल्क्युलेटेड बाय हेंडरसन्स हसेलबाल्च इक्वेशन. आणि मग हे हेंडरसन्स हसेलबाल्च इक्वेशन काय आहे फॉर ऍसिडिक बफर, pH is equals to pKa plus log of base 10 concentration of the salt divided by concentration of the acid.
दिस इक्वेशन इज हेंडरसन हसेलबाल्च इक्वेशन. मग याच्यावरून आपल्याला या बफर सोल्युशनचा, या ऍसिडिक बफरचा पीएच काढायचा आहे. कसा काढायचा तर हा पहा, पीकेए, पीएच इज इक्वल्स टू पीकेए आहे. मग पीकेए आपल्याला काढावं लागेल. कसं काढणार तर त्याच्या केए व्हॅल्यू वरून काढावं लागेल. आणि म्हणून दॅट इज पीकेए इज इक्वल्स टू, दॅट इज नथिंग बट मायनस लॉग बेस 10 दॅट इज द केए. मग आता केए ची व्हॅल्यू जी आहे तुम्हाला दिलेली आहे, दॅट इज पीकेए इज इक्वल्स टू मायनस लॉग केए किती दिलाय, केए जो दिलाय तो 7.2 इंटू 10 रेज टू मायनस 4 एवढी व्हॅल्यू तुम्हाला केए ची दिलेली आहे. मग मगाच्या पद्धतीने आपण पीएच जे याच्या अगोदरचे प्रॉब्लेम्स पाहिले होते त्याच्यामध्ये आपण असे कॅल्क्युलेशन्स मायनस लॉग 7.2 इंटू 10 रेज टू मायनस 4 म्हणजे लॉग ऑफ 7.2 प्लस लॉग ऑफ 10 रेज टू मायनस 4 हे कॅल्क्युलेशन कसे करायचे आपण पाहिलं होतं. तर काय करावं लागेल, इथं आपल्याला पीकेए बरोबर दॅट इज मायनस, मग आपल्याला ह्या सगळ्यांचा लॉग दॅट इज लॉग 7.2 प्लस आता लॉग ऑफ 10 रेज टू मायनस 4 म्हणजेच मायनस 4 लॉग 10 हे अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग मी काय करतो, इथं मायनस हे साइन कॉमन आहे पहा. लॉग ऑफ 7.2 चा लॉग 72 चा शून्य मध्ये हा जो लॉग येतो तो 8573 आहे, 8573. आणि याला साइन कुठलं द्यावं लागेल, निगेटिव्ह. आणि मग हे प्लस मायनस 4 आणि हे मायनस आणि इकडचा हा मायनस म्हणजे प्लस 4 येणार. आणि लॉग ऑफ 10 चा लॉग एकच येणार आहे. त्यामुळं मी काय करेन, प्लस 4 आणि हे मायनस 0.8573 याच्यानुसार पीकेए याची जी व्हॅल्यू येईल ती येईल 3.1427. लक्षात घ्या, हे जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं 4 मधनं ही व्हॅल्यू जर वजा केली तुम्ही तर त्याचं उत्तर येणार 3.1427. हे अशा पद्धतीनं तुम्हाला पीकेए मिळाला. दॅट इज पीकेए ची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली. मग ती जी व्हॅल्यू आहे इथं सबस्टिट्यूट करा आणि पुढं लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन हे पहा. सॉल्ट कुठलं आहे, दॅट इज सोडियम फ्लोराईड हा सॉल्ट आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय आपल्याला, 0.05 मोलार. हे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.05 मोलार. आणि पुढं ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन 0.015 मोलार. त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इक्वेशन मध्ये या फॉर्म्युलामध्ये ठेवूया. आणि त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला पुढं पीएच कॅल्क्युलेट करता येईल. पीकेई ची व्हॅल्यू जी आहे, पीकेई ची व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करतो. पीकेई ची व्हॅल्यू किती आली आपली, पीकेई आलाय 3.1427 आणि म्हणून पीएच बरोबर 3.1427 प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्ट किती आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्ट 0.05 आहे पहा आणि डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ऍसिड 0.015. मग आता याचं आपल्याला डिव्हिजन करायचं. मी काय करतो, आणखी सिम्प्लिफाय करण्यासाठी हे फ्रॅक्शन मधल्या फिगर्स मी काय करतो, 2 डेसिमल पुढे जातो. हे पहा, पीएच इज इक्वल्स टू 3.1427 प्लस लॉग ऑफ लॉग इथं 2 न मी पुढे गेलो तर हे 5 फिगर होईल, डिवाइडेड बाय इथं 2 न गेलो तर 1.5 होईल. म्हणजे 5/1.5 हे तुम्हाला कळू शकेल. हे सिम्प्लिफाय केलं मी. आणि मग अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं, याचं जे डिव्हिजन आहे ते किती येतं त्याचा लॉग घ्यायचा आहे पुढं. आणि म्हणून पीएच बरोबर 3.1427 प्लस दॅट इज लॉग ऑफ, हा लॉग कुणाचा, याला डिवाइड केलं तर 3.33 फिगर येणार आहे. 5 ला जर 1.5 ने आपण डिवाइड केलं तर तुमचा जो भागाकार येतो तो एवढा येतो. आणि आता आपल्याला त्याचा लॉग घ्यावा लागेल. आणि म्हणून पीएच बरोबर 3.1427 प्लस लॉग
कॅरेक्टरिस्टिक विल बी 0. 33 चा 3 मध्ये जर लॉग घेतला तुम्ही तर 5224 येईल. आणि मग हे पहा, आता याच्यामध्ये पीएच ची जी व्हॅल्यू आपण काढतोय तर पीके मध्ये ती आपण ऍड करतो अँड दॅट कम्स टू, हे जर ऍडिशन केलं दिस कम्स टू 3.6651 म्हणजे हा तुमचा पीएच आलाय. म्हणजे 3.6651 याचाच अर्थ दॅट कम्स टू नियरली 3.67 सुद्धा आपण म्हणू शकतो. अँड दिस इज नथिंग बट पीएच ऑफ धिस ऍसिडिक बफर. पीएच जो दिलाय आपल्याला विचारलाय कुठल्या या बफर सोल्युशनचा, की जे ऍसिडिक बफर आहे त्याचा पीएच आपण अशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करू शकतो. अशा पद्धतीनं आपण या प्रॉब्लेम मध्ये वी हॅव टू कॅल्क्युलेट द पीएच ऑफ धिस ऍसिडिक बफर. याच्या अगोदर जे प्रॉब्लेम्स पाहिले होते आपण ते प्रॉब्लेम्स पीएच आणि पीओएच वरचे होते. म्हणजे आपण पीएच हा ऍसिडचा पाहिला, त्यानंतर पीओएच हा बेसचा पाहिला आणि बेसिक सोल्युशनचा सुद्धा पीएच कसा काढायचा, ऍसिड आणि बेसचं जे रिलेशन आहे पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14, तोही फॉर्म्युला यूज करून आपण प्रॉब्लेम सोडवले. शिवाय याच्यामध्ये ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉ सुद्धा यूज केलेला आहे पहा. आणि त्याच्यावरून OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, शिवाय याच्यामध्ये पर्सेंटेज डिसोसिएशन हेही कसं काढायचं आपण इथंपर्यंत पाहिलं होतं. तर आपण या व्हिडिओमध्ये या प्रॉब्लेम पर्यंत इथं थांबतोय. याच्यानंतर पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते बेसिक बफरचे असतील आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट साठीचे प्रॉब्लेम्स असतील. तर ते प्रॉब्लेम्स आपण पुढच्या व्हिडिओकडे पाहूया. ओके, थँक्यू.